अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या माध्यमातून जलसंपदा विभागातील कंत्राटी कर्मचारी यांनी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी विविध मागण्यांसंदर्भात अधीक्षक अभियंता यांत्रिकी मंडळ यांत्रिकी भवन वर्कशॉप कॉर्नर रोड नांदेड येथे आमरण उपोषणास सुरुवात केली होती। दिनांक 10 फेब्रुवारी रोजी 3 दिवसानंतर या उपोषणाला यश आले। यातील मागण्या मान्य केल्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण माघार घेतले। आज या ठिकाणी आमच्या जे कंत्राटी कामगार होते त्यांना जे ओळखपत्र नव्हतं, ओळखपत्र त्यांनी गुत्तेदार देण्यास तयार झाले। त्याच्यानंतर त्यांचा PF असेल, ESI असेल, ह्या ज्या आपल्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण झाल्या। 3 दिवस झाले आमचे आंदोलक हनुमंते सर व त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपाशीपोटी आंदोलन केले व त्यांचे सहकारी जेवढे पण होते कंत्राटी कर्मचारी सगळ्यांनी या ठिकाणी समावेश घेतला, सगळ्यांनी एकी दाखवली। आज त्या एकीचा विजय झाला। जलसंपदा विभागामध्ये ऐतिहासिक पहिलं आंदोलन आम्ही यशस्वी केलेलं आहे। त्याबद्दल आम्ही CE सर असतील, SE सर असतील व सर्व इंजिनियर टीमचे पण अधीक्षक अभियंता सर यांचे आम्ही आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला सहकार्य केलात। सर, आमच्या भावने आम्ही 2016 पासून या डिपार्टमेंटमध्ये काम करतो, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं PF ओळखपत्र भेटत नव्हतं। आम्हाला 2019 मध्ये माहिती झालं होती की बाबा PF वगैरे चालू आहे, पण आम्हाला कुठं असं मोठं नेतृत्व भेटत नव्हतं, ज्याच्यामुळे आम्ही त्याच्यासोबत आम्ही जाऊ आणि त्यांना भेटू आणि ते आमचं सक्सेस करून देतील। आणि आटकोळे सरांच्या रूपामध्ये आम्हाला ते नेतृत्व भेटलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे उपोषण केलं आणि जलसंपदा विभाग, सिंचन विभाग आणि माने आपले सर्व अधिकारी व आपले सर्व उपोषण आंदोलक यांनी सर्वांनी साथ दिली आणि आमच्या यशाला यश भेटलं। त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार व धन्यवाद। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे अध्यक्ष राज आटकोरे सर यांच्या नेतृत्वामध्ये कंत्राटी कामगारांचं आंदोलन या ठिकाणी यशस्वी झाले। त्यांच्या मागण्या मान्य झाल्यात आणि त्या आंदोलनाला वंचित बहुजन महिला आघाडीचा सुद्धा पाठिंबा आलेला आहे। त्याच्यामधल्या काही अर्ध्या मागण्या आमच्या मान्य झालेल्या आहेत आणि काही मार्गी आहेत आणि ते जाधव साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की ते पूर्ण मीटिंग लावून पूर्ण करून घेऊ असं आश्वासन दिले। त्याच्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेतलेलं आहे। 3 दिवसाचं उपोषण आहे।